जर मी पाण्याची बैठक घ्यायला पाहिजे नळ लागलेला चहा पूर्वी, परंतु लोकप्रतिनिधी गाण्यातून गाळ काढा याच्यामध्ये रमलेले आहेत बघा ना. आणि त्यामधून काय आलंय, स्थानिक लोकप्रतिनिधीचेच लोक या माती चोरीमध्ये अडकलेले आहेत आणि पत्रकारांना काय आरोप केले जात आहेत. तर एकतर प्रशासनाने हे सगळं थांबवलं पाहिजे किंवा मग तुम्ही कसं पाहिजे, तुम्ही काय आदेश वगैरे? नाही, आपल्याच माध्यमातून या काही गोष्टी माझ्या कानावर आल्या. मला कोणावर आरोप करण्यापेक्षा मी प्रशासनाला याची ही गोष्ट सांगितली की मला काही ओव्हरलोडेड हायवाचे फोटो काही जागरूक नागरिकांनी पाठवले आणि चिंता व्यक्त केली होती की अशा पद्धतीने ओव्हरलोडेड हायवा जर या भरधाव वेगाने जात असतील तर अपघाताचे धोकेही तयार होतात. या संदर्भात मी तालुका प्रशासनाला विचारणा केली आहे आणि जोपर्यंत माझ्याकडे त्याविषयीची ठोस माहिती येत नाही तोपर्यंत कोणाविषयी भाष्य करणं किंवा कोणावर आरोप करणं उगाच हे योग्य वाटत. स्थानिक लोकप्रतिनिधी नावं सुद्धा आहेत, स्वतः नावं टाकून ते राजरोसपणे चोरी सुरू आहे. नाही, या पद्धतीनं जी काही गोष्ट जर तुम्ही माझ्या निदर्शनास आणून दिली तर नक्कीच या संदर्भातला जो आवाज उठवायचा हा आवाज उठवला जाईल. यामध्ये जी नैसर्गिक संपत्ती आहे एक, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट नियम डावलून या पद्धतीनं कोणालाही राजरोस परवाना असा जर असेल तर या संदर्भात संबंधित याच्याकडे तक्रार आपल्याला नोंदवता येईल आणि ती आपण नक्की तहसीलदारांना आज रिपोर्ट तहसीलदारांना आजच रिपोर्ट मागवलेला आहे. मला रिपोर्ट हातात येऊ द्या, तो रिपोर्ट आल्यानंतर मी त्याच्यावर भाष्य करतो. थेट मीडियाला आव्हान दिलं जातं, तुम्हाला असं वाटतं की? नाही, मीडियाचं खरं तर तुम्हा सर्वांचं एक फार महत्त्वाचं काम जे तुम्ही सगळेजण करता ती जागृती करण्याचं काम आहे आणि अशा पद्धतीचं आव्हान मी तुमच्याच माध्यमातून काही क्लिप्स माझ्यापर्यंत पोचल्या. त्या क्लिप्स माझ्यापर्यंत आल्यानंतर एक बाजू मी ती फक्त ऐकलेली, दुसरी बाजू अजून मला ठाऊक नाही आहे. परंतु मीडियाला अशा पद्धतीनं आव्हान देण्यापेक्षा मीडिया लोकशाहीचे 4 स्तंभ आपण म्हणतो ते शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि माध्यमं हे 4 स्तंभ आहेत. जर 4 स्तंभांनी एका कोऑर्डिनेशनमध्ये काम केलं तर मला वाटतं आपल्याला लोकांसाठी जास्त चांगलं काम करता येईल. आमदारांनी ते धमकीचा सूर होता की हा टायगर माणूस हे 48 तासामध्ये बंदच करून टाकणार. माध्यमांना अशा पद्धतीने ते बोलले. काय बंद करणार? 48 तासात जर आम्ही चॅनल्स बंद करणार अशी धमकी दिली त्यांनी. परंतु या गोष्टीकडे आपण कसं बघता आणि वाळू मुरुम डबर ह्या गोष्टींच्या जर पत्रकारांनी बातम्या केल्या तर थेट ते पत्रकारांना धमकी देतात. नाही, मी आपल्याला जसं म्हणालो की या गोष्टीकडे मुळात मी एकाच भावनेतून बघतो की लोकशाहीचं एक अविभाज्य अंग माध्यम आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्या विरोधातही कधी कधी बातम्या देता, पण म्हणून मी तुमच्यावर राग धरण्यापेक्षा मला वाटतं माध्यमं आरसा आहेत. त्यामध्ये आपल्याला जर आरशात जर बघणं बंद केलं तर मग आपली अडचण होईल आणि त्यामुळे माझं एक स्वतःचं म्हणणं आहे की माध्यमही आरसा आहे. त्या निरक्षीर विवेकबुद्धीनं जी माध्यमं रिपोर्ट करतात त्या पद्धतीने त्या माध्यमांचा तितकाच आदर केला पाहिजे. तुमच्या कधी ते विरोधात बातम्या देतील, कधी ते तुमच्या सपोर्टमध्ये बातम्या देतील. की माध्यमं हा काही तुमचा सोशल मीडिया स्वतःचा नसतो आणि त्यामुळे आपल्या सोशल मीडियात राजकीय लोकांचे जे असतात ते आपलं आपण बोलू शकतो, पण माध्यमांनी निरक्षीर विवेकबुद्धीनं वार्तांकन करणं ही जी अपेक्षा असते आणि जे ती अपेक्षा पूर्ण होत असेल तर अशा माध्यमांना वेठीला धरणं हे नक्कीच चुकीचं आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.